नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या MPSC अभ्यासाच्या प्रवासातील एक विशेष व्हिडिओमध्ये। आज आपण अतिशय महत्त्वाचा विषय पाहणार आहोत, तो म्हणजे संयम। परीक्षेची तयारी करताना अभ्यास, नोट्स, क्लासेस, टेस्ट सिरीज यावर भरपूर चर्चा होते, पण खरी लढाई असते ती म्हणजे संयम ठेवण्याची। अनेक विद्यार्थी अभ्यास चांगला करून देखील संयम गमावतात आणि त्यामुळे त्यांच्या निकालावर परिणाम होतो। तर आज आपण जाणून घेऊया MPSC परीक्षेमध्ये संयम का आवश्यक आहे, संयम कसा वाढवायचा आणि यशाच्या प्रवासामध्ये संयमाचं काय स्थान आहे। नेमकं संयम म्हणजे काय? संयम म्हणजे अवघड परिस्थितीमध्ये शांतता टिकून राहण्याची क्षमता। हा फक्त राग आवरण्याबद्दल नसतो, तर दीर्घकाळ सातत्य राखण्याबद्दल संयम असतो। MPSC ही एक मॅरेथॉन स्पर्धा आहे। ह्यामध्ये स्प्रिंट अशा प्रकारे धावण्याची काहीही गरज नसते। येथे तात्पुरत्या धावपळीपेक्षा दीर्घकाळ शिस्तबद्ध तयारीची गरज असते। उदाहरणार्थ, एखादा उमेदवार पहिल्याच प्रयत्नात जर नापास होत असेल, पण संयमाने त्याने पुन्हा जर जोमाने प्रयत्न केला तर त्याला पुढच्या प्रयत्नामध्ये यश येते। MPSCच्या तयारीला संयमाची गरज का असते? कारण सिलेबस खूप मोठा आहे, एकाच वेळी सगळं वाचणं शक्य होत नाही। यासाठी टप्प्याटप्प्याने नियोजन आखावं लागतं आणि त्यानुसार संयम ठेवून सगळ्या गोष्टी पार पाडाव्या लागतात। तसेच ह्या परीक्षेमध्ये निकाल उशिरा येतो। प्रिलिम, मेन्स आणि इंटरव्ह्यू ही प्रक्रिया जवळजवळ वर्षभर चालते। यामुळे मन अस्ताव्यस्त होतं, त्यामुळे मानसिक थकवा देखील येतो। त्यामुळे या परीक्षेमध्ये पूर्ण वर्षभर तुम्हाला संयम ठेवण्याची गरज असते। या परीक्षेचा विचार करता स्पर्धा प्रचंड आहे। लाखो विद्यार्थी परीक्षेमध्ये बसतात, जागा मर्यादित असतात। यावेळी निराशा येणं स्वाभाविकच आहे, पण संयम निराशा दूर करू शकतो। यामध्ये अपयशाची शक्यता जास्त असते। प्रत्येक वेळी यश मिळेलच असं नाही। पहिला, दुसरा, तिसरा प्रयत्नानंतर देखील बऱ्याच जणांना यश मिळत नाही, पण न खचून जाता तुम्हाला या परीक्षेमध्ये संयम राखूनच सर्व गोष्टींवरती लक्ष केंद्रित करून आपल्या यशापर्यंत पोहोचावं लागतं। संयम कसा वाढवावा? संयम वाढवण्यासाठी लहान लहान उद्दिष्ट ठेवणे महत्त्वाचे असते। जसं एका दिवसामध्ये एखादी गोष्ट पूर्ण करण्याची तुम्ही जर ठरवली तर त्याचा आनंद घ्या। एक टॉपिक पूर्ण करा। स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करू नका, कारण इतरांचं यश पाहता पाहता कधी कधी आपण हताश होऊन बसतो आणि त्यामुळे तुमच्या अभ्यासाच्या गतीवरती परिणाम पडतो। तसेच ध्यान व श्वसन, दररोज कमीत कमी 10 मिनिटं ध्यान करण्याची सवय तुम्हाला मानसिक स्थैर्य देते। तसेच डायरी लिहिण्याची सवय, अभ्यासातील प्रगती लिहा किंवा किती वेळाचा तुम्ही सदुपयोग केला हे लिहा। त्यामुळे वेळ वाया गेले असा वाटणार नाही किंवा वेळ आपला वाया जात आहे हे तुम्हाला जाणवणार नाही। नकारात्मक विचार टाळणे, मी हे करू शकत नाही, हे माझ्याकडून होणार नाही, मी याचा प्रयत्न केला नाही पाहिजे, हे सर्व विचार बाजूला ठेवून तुम्ही एका उद्दिष्टाने तुम्ही जर या गोष्टींकडे पाहत राहिले, छोटे छोटे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून तुम्ही याचा विचार करत राहिले, तर MPSC मध्ये तुम्ही खात्रीशीर यश मिळवू शकता। आपण आपल्याजवळ कितीतरी संयमाची उदाहरणे पाहतो। तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये आपल्या जवळचे आणि आवडत्या प्रेरणादायी व्यक्तींच्या नावे लिहू शकता। त्यावर देखील आपण पुढच्या भागामध्ये व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू। तर मित्रांनो, MPSC ही फक्त ज्ञानाची नाही तर मानसिक ताकदीची परीक्षा आहे। या प्रवासात संयम हा तुमचा सर्वात मोठा साक्षीदार आहे। संयम ठेवून सातत्याने प्रयत्न करा, लहान यश साजरे करायला शिका, अपयशातून शिका, पुढे चालत राहा। लक्षात ठेवा, संयम म्हणजेच यशाची चावी आणि MPSC तयारीतील यशाचं गुपित म्हणजे संयम। धन्यवाद।